पाथरी तहसील कार्यालयासमोर शेतकरी गणेश बाबूराव जाधव राहणार नखाते हातगाव शिवार रेणाखडी या शिवारामध्ये त्यांचं शेत रस्ता आहे आणि त्या शेत रस्त्यामध्ये जाण्यासाठी त्यांना रस्ता खुला करून देण्यासाठी पाथरी तहसील कार्यालयासमोर 6 दिवसांपासून त्यांचं आमरण उपोषण सुरू आहे। त्यांच्यासोबतच त्यांच्या सुविधे पत्नी आहेत, त्यांचा मुलगा आहे आणि त्यांचे वडील आहे। पण आज 6वा दिवस असून त्यांच्या मुलाची तब्येत अत्यंत खालावलेली आहे। आमच्यासोबत त्यांच्या पत्नी आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत। काय सांगणार आहे, त्यांच्याकडे कोण कोण येऊन त्यांची विचारपूस करत आहेत, त्यांच्या मागण्यासाठी त्यांना तहसीलदार किंवा प्रशासनाचे अधिकारी वगैरे यांनी भेट दिलेली आहेत का, काय पाहूया की काय सांगणार आहे ताई तुम्ही? मी वंदना गणेश जाधव आज 6 दिवस झाले उपोषणला बसले। आमच्यामध्ये कोणी दखल घेई नाही। मला आजार आहे, वालचा आजार आहे, घरच्यांना शुगरचा, माझ्या मिस्टरला आजार आहे, सासऱ्याचा 12 हमीच दुखत आहे। आज ही मुलगा सकाळपासून तडफडायलाय। जसं उपोषणला बसलंय तसं त्यांची शुगर वाढती चालली आहे। डॉक्टरचं म्हणणं आहे की त्यांना ॲडमिट करणं जरुरी आहे। मग त्याचा जबाबदार कोण राहणार? तहसीलदार व इतर अधिकारी लोक, इथले आडविणार लोक। त्यांनी डॉक्टर साहेबांनी सांगितलं परभणीला वगैरे जाण्यासाठी रेफर केलं, हां आम्ही गेले नाहीत कारण हे ह्यांचं हे ना हे तहसीलदाराचं हे ना, म्हणजे आपलं आमरण उपोषण चालू असल्यामुळे आपण जात नाही का? हां आमरण उपोषण चालू असल्याच्या अगोदर आम्ही जात नाहीत। या आमरण उपोषणाच्या दरम्यान तुमचं जीवाचं काय बरं वाईट झालं तर मग कसं होईल? मग तुम्ही काय करणार? ते तहसीलदार जबाबदार राहते ना, काय जर झालं तर। आतापर्यंत तुम्हाला कोण कोणी येऊन इथं भेट वगैरे दिलेली आहे? आम्हाला कोणीच येऊन भेट वगैरे दिली नाही तहसील मधून। तुम्ही जे हे आमरण उपोषण करतात हे हक्काचं आहे का? तुम्ही जे लढताय जे लढतात ते हक्काने लढतात आम्ही, असं कोणाचं बी काही हे नाही। ते तरी खोटं बोलते तर तिकडले पुढचे लोक तरी, पण आम्ही आमच्या हक्काचं लढाई लढतात। हे तुमच्या काखेमध्ये तुमचं लेकरू आहे आणि ते रडते, सकाळ 2 तास झाले तुम्ही म्हणता की रडते, मग याचं कसं आहे? ह्याचा त्रास वाढता चालला, पण ह्याला येऊन कुणी बघ नाही ना, कुणी दखल देई नाही। त्यांना काहीच वाटत नाही लेकराचं। डॉक्टर लोकांनी भेट दिली, ते सांगत होते की याला ऍडमिट करा। त्यांनी भेट दिली, ते म्हणले याला ऍडमिट करणं जरुरी आहे किंवा आमच्या घरच्यांना बी ऍडमिट करणं जरुरी आहे, त्यांनी असं सांगून गेले। काय सांगणार आहे मग तुम्ही? तब्येत तुमची खालावलेली आहे, खालवत जात आहे, मग तुम्हाला तर औषध गोळ्यासाठी तर तुम्हाला दवाखान्यात वगैरे जावं लागेल ना? नाही जायचं आम्हाला, काय बी झालं तर इथून नाही जायचं। जोपर्यंत रस्ता खुला होत नाही तोपर्यंत आम्हाला जायचं नाही इथून। गणेश जाधव साहेब, तुमचं आज 6वा दिवस आहे आमरण उपोषणाचा। तुम्ही इथं आमरण उपोषण करत आहेत। आज तुमच्या मुलाची तब्येत एकदम खालावलेली आहे आणि तुम्ही उपोषण सोडण्याच्या मागे नाही, आणि इथं कर्मचारी वगैरे तुम्हाला कोणी इथं येऊन भेट वगैरे दिलेली आहेत का, काय सांगणार? आज रस्ता खुला करण्यासाठी आज उपोषणाला बसलो आहे। तहसीलदारचा आदेश आहे, SDM साहेबाचा आदेश आहे, अपर जिल्हाधिकारी साहेबाचा आदेश आहे। आता हे तिन्ही आदेश असून तेही म्हणते तर अपर आयुक्त औरंगाबाद इथं त्यांनी अपील दाखल केलं, त्याचा आदेश येऊ द्या, तोपर्यंत आम्हाला रस्ता खुला करून देता येत नाही। मग मला सांगा, आज ह्याला रस्ता खुला करून देता येत नाही, तहसीलदार साहेबाचा आदेश होता तेव्हा का मग खुला करून दिला नाही? SDM साहेबाचा आदेश होता तेव्हा का खुला करून दिला नाही? अपर जिल्हाधिकारी साहेबाचा आदेश होता तेव्हा का खुला करून दिला नाही? आता मला सांगा, आमच्या मरण्याची वाट बघत आहेत का? आज माझ्या मुलाचा सकाळपासून तब्येत खालवली आहे, माझ्या पत्नीची तब्येत खालवली आहे, आज माझ्या पोटामध्ये खूप त्रास होत आहे, माझे वडिलांचा बी त्रास होत आहे। मग आज डॉक्टरनं सांगितलं, डॉक्टर 2 वेळेस आले, डॉक्टरनं सांगितलं जा तुमचं सोनोग्राफी करून घ्या, औषध गोळ्या घ्या, इंजेक्शन घ्या, पण जोपर्यंत आमचा रस्ता खुला करून देत नाही तोपर्यंत औषध घेणार नाही, इंजेक्शन घेणार नाही, सलाईन घेणार नाही। आम्ही जे आमच्या आदेशाप्रमाणे चाललो, आदेशाप्रमाणे आमचा रस्ता खुला करून द्यावा, बस। शेतकरी गणेश बाबूराव जाधव यांचा आमरण उपोषणाचा पाथरी तहसील कार्यालयासमोर 6वा दिवस असून त्यांच्या मुलाची आज तब्येत खालावलेली आहे आणि त्यांना डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी सांगितलेले आहे। तसेच गणेश बाबूराव जाधव यांची सुद्धा शुगर असल्यामुळे त्यांची शुगर वाढलेली आहे, पण ते दवाखान्यात न जाण्याचा त्यांनी निर्धार घेतलेला आहे। जोपर्यंत त्यांचा शेत रस्ता खुला करून देण्यात येत नाही तोपर्यंत त्यांना जर मरण जरी आलं तरी ते पत्करायला स्वीकारायला तयार आहे।
असे गणेश बाबूराव जाधव यांचे असे म्हणणे. प्रशासन याकडे लक्ष देईल का असा प्रश्न उभा टाकतोय.